भाविस्कर, निशान संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज दिनांक 11/5/2025 रोजी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शासकीय विश्रामगृहात भुसावळ तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर या ठिकाणी कार्यरत असलेले काही असंघटित कंत्राटी कामगारांच्या संदर्भात आज आम्ही एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं, परंतु काही कारणास्तव ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। तरीही आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक मेसेज असा दीपनगरचे जे अभियंता आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे की तुमच्या दीपनगरमध्ये कंत्राटी कामगारांवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, आज त्यातलाच एक भाग म्हणजे त्या कंत्राटी कामगारांचं जे वेतन आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगणार आहे। तर भुसावळचे कॉस्मॉस बँक या ठिकाणी SP एंटरप्राइजेस या कंपनीच्या काही कंत्राटी कामगारांचे बँक अकाउंट हे उघडण्यात आलेले आहे। बँक खाते उघडले, परंतु त्या बँक खात्याचं जे पासबुक आहे ते कामगारांना दिलेलं नाही। ATM कार्ड सुद्धा कंपनीने SP एंटरप्राइजेसनी स्वतःच्या जवळ ठेवून घेतलेलं आहे, पासबुक सुद्धा स्वतःच्या जवळ ठेवलेलं आहे। आणि महत्वाचा विषय म्हणजे त्या कंत्राटी कामगारांचे जे वेतन आहे ते प्रत्येक महिन्याला बँकेत जमा होतं त्यांच्या खात्यात। याचा मेसेज हा कंत्राटी कामगारांच्या मोबाईलवर येतो, तसंच अर्ध्या तासानंतर पुन्हा मेसेज येतो की तुमच्या खात्यातून तुमचं जे वेतन आहे ते काढण्यात आलेलं आहे। आता मला सर्वात मोठं आश्चर्य या सर्व बाबतीत एकच की कंत्राटी कामगार हे कधी बँकेत गेलेच नाही, कधी त्यांनी स्लिप भरून तिथे गेले, वेतन काढलं नाही, मग त्यांचं वेतन कोण काढून घेऊन जातं? आणि त्यांना एक उदाहरण, एक 18,000 वेतनाचा जर मेसेज आला तर त्यांच्या हातात साईडवर कंपनीचे लोक त्यांना बोलवून त्यांच्या हातात फक्त 10 ते 12,000 रुपये देतात। म्हणजे कुठेतरी बँक आणि SP एंटरप्राइजेस या कंपनीचं कुठेतरी संगनमत आहे आणि त्या संगनमतातून कुठेतरी मोठं घोळ होत आहे असा आम्हाला संशय आहे। तरी जे दीपनगरचे अभियंता आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि या कर्मचाऱ्यांना, या कामगारांना न्याय द्यावा। आणि तसंच एक महत्वाचा मुद्दा की जे कंपनीत जे कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांच्या संदर्भात मी सांगेन की ज्या लोकांनी आवाज उठवला, ज्या कामगारांनी आवाज उठवलेला आहे, तर हे कंपनीचे लोक काही दिवसात त्यांना खोटे आरोप करून कामावरून काढायची शक्यता नाकारता येत नाही। तरी जे विद्युत केंद्राचे जे अभियंता आहेत मी त्यांना विनंती करेन की तुमच्या विद्युत केंद्रात कुठल्याही कर्मचाऱ्यांवर, कुठल्याही कंत्राटी कामगारांवर अन्याय होऊ नये या गोष्टीची काळजी आपण घ्यावी। अन्याय जर झाला तर निशान संघटना तो अन्याय खपून घेणार नाही आणि त्यांना न्याय द्यायसाठी निशान संघटना ही एक आंदोलनात्मक भूमिका घेईल। आज मी एवढंच बोलेल आणि लवकरात लवकर कॉस्मॉस बँकचा जो घोटाळा आहे, ज्या कंपनीशी त्यांनी संगनमत करून कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे, परस्पर त्यांचं वेतन काढलेलं आहे, त्या बँकेच्या विरुद्ध आम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत। SP साहेबांची भेट घेणार आहोत, कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत, कामगार आयुक्तांना भेटणार आहोत। तरी लवकरात लवकर शासन प्रशासनाने या कंत्राटी कामगारांना, या संघटित कामगारांना लवकरात लवकर न्याय द्यावा, कारण की जितकेही कामगार आहेत ते आमच्या संघटनेचे सभासद आहेत। म्हणून मी पुन्हा अभियंत्यांना एक विनंती करतो की त्यांनी या कामगारांना न्याय द्यावा, एवढीच विनंती। जय भीम, जय भारत, जय कांशीराम, जय निशान।